आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला आतूनच अडचणींचा सामना करावा लागतोय। राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर आता शिवसेनेचे संख्याबळ जास्त असल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असून ठाण्यातील अनेक मंडळ अध्यक्ष नाराज झाले। भाजपच्या मंडळ अध्यक्षांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेत किमान 50% जागांवर भाजपला उमेदवारी दिली जावी अशी मागणी केली। तसेच कळव्यातील 16 नगरसेवकांच्या बळावर प्रत्येक प्रभागात 2 जागा देण्याची मागणीही करण्यात आली आहे, असे कळवा मंडळ अध्यक्ष तेजसचंद्र मोरे यांनी स्पष्ट केले। दरम्यान नुकत्याच झालेल्या ठाण्यातील भाजप कार्यालयातील बैठकीत शिवसेना व भाजप नेत्यांमध्ये सिटिंग नगरसेवक वगळता उर्वरित 23 जागांवर चर्चा होणार असल्याचं ठरलं होतं। मात्र आता मंडळ अध्यक्षांच्या नाराजीमुळे आगामी महापालिकेत शिवसेना भाजप युती कायम राहते की ताणामुळे फिसकटते याकडे सर्वांचं लक्ष लागले। भुजबळजी, मंडळ अध्यक्ष म्हणून तुम्ही वरिष्ठांना पत्र पाठवलं झालेलं आहे, लेटर बॉम्ब टाकण्यात आलेला आहे, युती नको थेट असा उल्लेख केलेला का युती नको एकंदरीत येणाऱ्या काळात पाहिलं तर युती व्हावी यासाठी आता अनेक बैठका झाल्या, चव्हाण असतील, राजेंद्र एकनाथ शिंदे असतील आणि काल देखील शिवसेना भाजपची बैठक झाली आहे। एंड टायमालाच तुम्ही लेटर बॉम्ब टाकलेला आहे युती नको। भारतीय जनता पार्टीचे आमचे जिल्हाध्यक्ष किंवा वरिष्ठ दोन्ही आमदार यांच्याकडे मी कोपरी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आम्ही एक निवेदन देण्यात आलंय का ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर यांनी आरोग्य मंदिराच्या वेळेला जो पाणी दौरा केला, त्या पाणी दौऱ्यामध्ये जर स्थानिक लोकप्रतिनिधी मालती रमाकांत पाटील यांनी बोलले का आमदारांनी आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी काम करण्यात यावं, त्यांनी तिथं बघावं, तर ते चुकीचं वक्तव्य माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी दिलं होतं। त्याकरता तशा व्यक्तींचं आता आम्ही काम करायचं का असं आम्ही वरिष्ठांना एक निवेदन दिले। त्याचबरोबर आनंदनगर या भागामध्ये प्रमोदजी चव्हाण यांच्यावरती जो हल्ला झाला, त्यांच्यावरती खोटी अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल झाला, पण त्यांचं कार्यालय त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतलं। त्याचबरोबर कशिश पार्क मध्ये प्रशांत जाधव आहेत, प्रशांत जाधव यांचं तो जीवघेणी हल्ला करून त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या। त्यामुळे मी जाहीरपणे पक्षश्रेष्ठींना याची माहिती देण्यात आलेली। युती नको असं त्यात उल्लेख केला होय, कोपरी मंडळामध्ये ही युती नको का, तर आम्ही कार्यकर्त्यांनी मार खायचा आणि मग परत ते काम करायचं का? कार्यकर्त्यांवरती कुठलाही अन्याय कितपर्यंत सहन करायचा? त्याकरता आम्ही वरिष्ठांना आमच्या पद्धतीत निवेदन दिलेलं आहे आणि विनंती केलेली आहे। वरिष्ठ युती धर्म पाळायचा आणि हे सगळं वरिष्ठ योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला चांगलं योग्य ते मार्गदर्शन करतील आणि त्या पद्धतीत आम्ही आमची भावना आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांची ही दिलेली आहे। 100% वरिष्ठ कारवाई होऊ शकतो येणाऱ्या काळात भडकाव करून 100% योग्य ती कारवाई होईल, योग्य ते मार्गदर्शन होईल आणि वरिष्ठांना माहिती आहे का झालेली गोष्ट ही त्यांच्याही त्या वेळेला त्यांच्या निदर्शनात आलेली आहे आणि ती गोष्ट आपल्याला त्याच दृष्टीने बघण्यात येईल।